हे बघ, तुम्ही मुंबईची असा किंवा नसा, मुंबई महानगरपालिकेची एकदम जबरदस्त माहिती तुम्हाला सांगणार आहे आणि तुम्हाला ती माहिती पाहिजे. मुंबई महानगरपालिका ही आशियामधील सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे. पूर्ण आशियामधील सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे. तिचं बजेट, मुंबई महानगरपालिकेचे बजेट, काही लहान राज्य आहेत, गोवा, दमण दीव, आपल्याला ते माहिती आहे, ते सिक्कीम, तर त्या लहान राज्यांपेक्षा सुद्धा मुंबई महानगरपालिकेचे बजेट जास्त आहे. एवढंच काय, न्यूयॉर्क, लंडनसारख्या शहरांसुद्धा त्यांचे बजेट जास्त आहे. एवढी किती बजेट असेल अंदाजे 75,000 कोटी रुपये. किती? 75,000 कोटी रुपये मुंबई महानगरपालिकेचे बजेट आहे. आणि समजून घ्या, मुंबईची तुम्ही लोकसंख्या धरली जवळजवळ 1.25 कोटी ते 1.5 कोटी. 1.25 कोटी ते 1.5 कोटी म्हणजे एका व्यक्तीवर दरवर्षी मुंबई महानगरपालिका 50,000 रुपये खर्च करतं. किती? 50,000 रुपये खर्च करतं. मग नागरिकांनी सुद्धा पाहणं गरजेचे आहे की त्या तोडीचे आपल्याला आरोग्य, रस्ते, पाणी पुरवठा म्हणजे वेगवेगळ्या सुविधा जी महानगरपालिका देतं, शाळा, आरोग्य वगैरे, त्या मिळतात का नाही. एका मुंबईकरावर किती खर्च? 50,000 एका वर्षासाठी मुंबई महानगरपालिका खर्च करते. पण महानगरपालिकेने सांगितलं आहे अजून कोणकोणत्या कामांवर बजेट महानगरपालिकेचा खर्च होतो. रस्ते कॉन्क्रीट करणे, दुरुस्त करणे, जे पूल वगैरे असतील त्यांची दुरुस्त करणे, जो कोस्टल रोड आहे मुंबईच्या त्याच्यासाठी, गोरेगाव मुलुंड लिंक रोड आहे त्याच्यासाठी, म्हणजे रस्ते, पूल, देखभाल, दुरुस्तीसाठी एक मोठा भाग खर्च होतो. आरोग्य आणि शिक्षणासाठी काय हॉस्पिटल आहेत मुंबई महानगरपालिकेची, सायन आहे, KM आहे, आणि ज्या महानगरपालिकेच्या शाळा आहेत तिथल्या शिक्षकांचे पगार वगैरे सर्वांसाठी, म्हणजे आरोग्य शिक्षणासाठी सुद्धा एक मोठा निधी मुंबई महानगरपालिका खर्च करते. मुंबई महानगरपालिकेत जवळजवळ 1 लाखपेक्षा जास्त कर्मचारी आहेत. मग त्यांचे पगार, पेन्शन, महानगरपालिकेची इमारत, वेगवेगळ्या सोयी, त्यांच्यासाठी सुद्धा मुंबई महानगरपालिकेला चांगलाच खर्च करावा लागतो. सिवरेज, आपलं नवीन पाईपलाईन टाकणं, त्या जे तलाव आहेत, पण मुंबईला पाणी पुरवठा करणारे तलाव आहे, त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी या पाईपलाईन असतात, त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी, सिवरेज आहे, वेस्टेज आहे, तर अशा वेगवेगळ्या कामांसाठी सुद्धा मुंबई महानगरपालिकेला खर्च करावं लागतं. तर असं टोटल एका व्यक्तीवर होतो तुमच्या 50,000 रुपये खर्च. परंतु बा एक समस्या आहे, ती सर्वांनी विचारात घेण्यासारखी आहे की मुंबईकरांना खड्ड्यांपासून काही सुटका मिळत नाही. खरं गोष्ट आहे. आणि दुर्दैवाने खड्ड्यांमुळे काही निष्पाप लोकांचे जीवसुद्धा जातात. तर जे पण सरकारी मुंबई महानगरपालिकेवर किंवा जे हे करेल, तर मुंबईकरांनी त्यांना खड्ड्यांचा प्रश्न, ट्रॅफिकचा प्रश्न तो तुमचा असेल तर तो सोडवण्याबाबत निश्चित विचारणा करावी की तुम्ही नक्की सोडवणार प्रश्न. त्याच्यामुळे निष्पाप लोकांची बळी जाते, आम्हाला असुविधा होते ट्रॅफिकमुळे, या खड्ड्यांमुळे कित्येक इंधन वाया जातं, ॲक्सिडेंट होतात, अपघात होतात. तर हे आता जो मला वाटतं 10-15 तारखेच्या जवळपास त्याचे इलेक्शन आहे मुंबई महानगरपालिकेच्या, तर निश्चितच जे तुमच्याकडे मतं मागायला येतील किंवा उभे उमेदवार असतील त्यांना हा शब्द टाका, खड्ड्यांचं काय करणार, ट्रॅफिकचं काय करणार, विचारा त्यांना, तुमचा अधिकार आहे. कारण मी सांगितलं 50,000 रुपये तुमच्यावर खर्च होतात दरवर्षी, तर तुम्हाला खड्डेमुक्त रस्ते मिळायला पाहिजे अशी सर्वांची इच्छा आहे. तर ही चांगली माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. मुंबईकरांपर्यंत पोचली तर अजून चांगलं. त्यांना आता मी सांगितलं इलेक्शनच्या वेळेला त्यांना जाणीव होईल आणि ते हक्काने उमेदवाराला विचारतील. आणि जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करा, शेअर जास्तीत जास्त लोकांपर्यंत. धन्यवाद.